श्लोक 30. प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां मृगेंद्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्. अर्थ: दैत्यांमध्ये प्रल्हाद, गणना करणाऱ्यांमध्ये काल, पशूंमध्ये सिंह आणि पक्षात गरुड या भगवंताच्या विभूती आहेत असे तू समज, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण: दितीपासून झाले ते दैत्य. अत्यंत क्रूर कर्मे करणारी ही जात असल्याने, तसेच बलवान असल्याने मानव त्यांना भिवून असत, तर देव ते आपल्यावर चढ होणार नाहीत या काळजीने त्यांचा द्वेष करीत असत आणि या विचारांनी ते सतत त्रस्तसुद्धा असत. मात्र याच दैत्यकुळामध्ये प्रल्हाद, विभीषण इत्यादी भगवंताचे भक्त होऊन गेले. पैकी हिरण्यकश्यपू या दैत्याचा मुलगा जन्मजातच भगवत भक्त होता. याचेसाठी भगवंताने नरसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूला म्हणजेच त्याचे पित्याला ठार केले. असा हा प्रल्हाद भगवंताची विभूती आहे. काल, गणती करणाऱ्यांच्यात काळ हा सर्वश्रेष्ठ आहे. अगदी क्षणाचा सुद्धा हिशोब तो बिनचूकपणे करत असतो. 11व्या अध्यायात भगवंतांनी सांगितले आहे की कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धा. असा हा काळ भगवंताची विभूती आहेत. मृगाणां मृगेंद्रोहम. मृग म्हणजे पशु, मृगेंद्र म्हणजे वनराज सिंह. हा सर्व पशूंमध्ये बलवान, तेजस्वी, शूर व साहसी असाच असतो. तो सर्व पशूंचा राजा आहे. मात्र याला कोणीही राजा म्हणून निवडत नाही, तर तो जन्मजातच राजा असतो. म्हणून स्वयमेव मृगेंद्रता असे आपल्याकडे म्हटले जाते. वैनतेय म्हणजे विनीताचा पुत्र. गरुड याचे वडील कश्यप. पंख असलेला पक्ष्यांचा राजा गरुड आहे. त्याचे रूप, त्याचा दरारा, पंखातील व पंजातील बळ, तीक्ष्ण नजर, धाडस, उंच उडण्याची व खूप काळ भरारी मारण्याची शक्ती, लढाऊ वृत्ती व सामर्थ्य या सर्वांमध्ये तो श्रेष्ठ असाच आहे. तो विष्णूचे वाहनसुद्धा आहे. पण तो स्वतः विष्णूचे वाहन होण्यापूर्वी त्याची प्रत्यक्ष विष्णूशीच म्हणे लढाई झाली होती आणि त्यात त्याने विष्णूचा पराभवसुद्धा केला होता असे सांगितले जाते. पण त्यानंतर मात्र हा भगवंताचा भक्त आणि वाहनसुद्धा झाला. अशा रीतीने प्रल्हाद, काल, सिंह, गरुड या भगवंताच्या विभूती आहेत असे अर्जुनाला इथे श्रीकृष्ण सांगत आहेत. इथे आपण थांबूया.